हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर वारं बघा कसलं सुटलं. 2-4 आठवड्याभर पाऊस आडला ना, आता पाऊस गेलेला आहे, वारं प्रचंड सुटले. तुम्ही म्हणाल कामधंदा सोडून कुठे इकडं फिरत बसले. तर एवढं म्हणजे काम चालू आहे ना माझं, अक्षरशः एक असा सेकंद पण भेटत नाही वेळ त्याच्यासाठी, आराम करण्यासाठी. आणि तरी रुद्रना बिलकुल ही करत नाही, म्हणजे त्याला असं वाटतच नाही की आपण काय चुकलोय की काय. तर आज रुद्रचं काही खरं नाही. म्हणजे मी 3 वाजता पण आले होते, मला तो कुठेच नाही सापडला. म्हणून मी आता 3:30 वाजता, आता किती पण काय पण झालं ना तरी आपण जास्त वेळ नाही बसू शकत तिकडे त्याच्याशिवाय. मी त्याला आता शोधायला गेली तर तो मला सापडला त्याच्या मित्राच्या घरी आता आलेला आहे. तर आज त्याचं काही खरं नाही, कारण हे चांगले मॅनर्स नाही आहेत. मी त्याला कधीच मारत नाही, कधीच. माझे डोळे बघितलेत, आषाढी एकादशीचा इतका लोड आहे की मी रात्रंदिवस झोपत नाही आहे अक्षरशः. म्हणजे सुरू आहे म्हटलं 2 दिवसात सगळं उरकवायचं म्हणून ह्या हिशोबाने चालू आहे. डोळे बघा कसले पूर्ण बरे झाले होते माझे डोळे, पूर्ण बरे. ते परत असं झालं आहे. आला बघ. रुद्राला तिकडनं आणला आणि त्याला आतमध्ये रूममध्ये घेऊन गेली. त्याला म्हटलं अजिबात रूमच्या बाहेर यायचं नाही. एक 5च मिनटं मी आली बाहेर आणि मी नंतर जाऊन बघितलं तर तो झोपला होता 5 मिनटाच्या आत. म्हणजे थोडंसं तरी भ्या पाहिजे बरं का लेकरासनी. नाहीतर म्हणजे तो आहे असा नाही आहे, असं अजिबात नाही आहे तो. पण त्याला सुट्टी असेल का ना, म्हणजे समजा आता 11 वाजता 12 वाजता तो शाळेतून घरी येतो. त्याच्यानंतर दुपारी ना त्याला ज्यावेळेस झोप वगैरे येत नाही ना पटकन, असा मग नजर चुकून जातो तो. आज पण तसाच गेलता, रोज असा नाही जात. पण आज गेलता त्याच्यामुळे मला प्रचंड राग आलता आणि 2-3 हेलपाटे घातले, एक पण नाही. आणि तरीही मला घावत नव्हता नेमका कुठल्या मित्राच्या घरी गेला. आणि आता प्रत्येकाचं दार मी वाजवायला जाऊ का? दुपारच्या वेळी सगळे झोपलेले असतात. आणि त्यात आता माझं असं झालं ना की कामाचा लोड इतका आहे, त्याच्यामुळे मी सोडलेला चहा परत चालू केला आहे. तो सुद्धा 3-3 वेळा 4-4 वेळा पिते दिवसातून, जे की मला बिलकुल प्यावंसं वाटत नाही. पण जांभळ्याच येत आहेत, म्हणजे मला कधीच अशा जांभळ्या नाही येत. इतक्या दिवस मी काम केलं, मला संक्रांतीचा इतकाच लोड होता जेवढा आषाढी एकादशीचा आहे. पण तरी मला संक्रांतीला रात्री 2पर्यंत जागलं तरी जांभळ्या येत नव्हत्या. रात्रीचं ठीक आहे, आपल्याला झोप लागली, जांभळ्या आल्या विषय वेगळा आहे. पण दिवसा म्हणजे मला 12-1पर्यंत नाही येत. पण 1 जशी वाजते, 1 वाजता जसे मला जांभळ्या सुरू होत आहेत ना, ते डायरेक्ट 5 वाजेपर्यंत येत आहेत आणि 5च्या नंतर परत बंद होत आहेत. मला कळतच नाही हे असं कसं काय होऊ शकतं ना. हे आजचं नाही, हां मागचे 8 दिवस झालं होतं आहे. माझ्या मैत्रिणीचं असं म्हणणं आहे की बायकांची नजर लागत असेल की इतका ड्रेस कसं काय एकटी शिवते आणि दिवसभरात एवढा ड्रेस कसं काय शिवू शकत असेल वगैरे वगैरे असं. मी तिला म्हटलं अगं असलं काही नसतं नजर वगैरे काय. तर मला काहीच म्हणजे आयडिया नाही की खरंच असं कसं काय होऊ शकतं. म्हणजे इतक्या नाही येऊ शकत जांभळ्या, लिमिटमध्ये ठीक आहे ना. असंही नाही की मी झोपतच नाही. मी रोज रात्री 11 वाजता 11:30लाच झोपते आणि रोज सकाळी 6ला उठते. 6ला रुद्र गेला की परत मी 7ला झोपते 8पर्यंत. 8पर्यंत झोपते, 1 तास परत रेस्ट घेते. मग 8 वाजल्यापासून मग माझं झालं सुरू ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी 11पर्यंत, म्हणजे रात्री 11पर्यंत. तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा की असं जांभळ्या वगैरे येण्याचा काय हा प्रकार असेल. आणि मला आल्यास तर विषय वेगळा आहे, मला एकटीला आल्या विषय वेगळा आहे. पण जी माझ्याकडे ड्रेस शिवते ना, माझी मैत्रिणीच म्हणा, तर तिलाही येत आहेत. म्हणजे मी दिली ना की तिला सुरू होत आहेत आणि तिने दिली ना की मला सुरू होत आहेत. आणि इतका आळस येतो की असं वाटतं दुपारचं झोपावंच डायरेक्ट कामधंदा सोडून. इतकं जास्त असं डोळे पेंगतात आणि जांभळ्या येत आहेत. त्याच्यामुळे मला चहा प्यावा असं वाटतोय. तिचीसुद्धा तब्येत खराब व्हायला लागली आहे, कारण कामाचा लोडच इतका आहे ना की म्हणजे ती येते तरी बिचारी. नाही तर काही बायका नाही माझं इतक्या एवढ्या तासाचं काम आहे तर मी तेवढंच करणार असं. त्यासाठी मी ड्रेस देतानाच मी ड्रेसवरती दिलं आहे. म्हणजे तुम्ही जेवढं जास्त ड्रेस शिवणार तेवढे तुम्हाला जास्त पैसे, ह्या हिशोबावरती. म्हणजे कसं आपलाही काम होतं आहे आणि त्यांनासुद्धा एक राहते की बाबा आता सीझन आहे. आणि ती अशी नाही येते. मग तिचं कसं असतं की माझ्या आधीच पहिले मी सकाळचे 8ला उठले, 9पर्यंत आवरलं ना. कधी कधी चुकून जरी मी 9पर्यंत उठली ना तर ती 9च्या आधीच येते. मग ती आत्तापर्यंत झोपलाय तुम्ही, कधी व्हायचे आपले ड्रेस शिवून, आपल्याला बायका मारतील घरी येऊन असं म्हणतील. आणि खरंच हे खरं आहे बरं का. म्हणजे यावेळेस मला प्रिंटच्या प्रॉब्लेममुळे वगैरे थोडासा 8-1 दिवस लेट झाला होता ड्रेस डिस्पॅच करायला. तर काही जणांनी तर मला असं मेसेज केला की आम्ही जर तुम्हाला स्वतःहून मेसेज नसता केला तर तुम्ही आम्हाला ड्रेसच दिला नसता. तर असं अजिबात नसतं. जेव्हा ऑर्डर येते ना तेव्हा मी ती मुद्दामून डायरीत लिहून ठेवते. आणि जोपर्यंत तो ड्रेस जात नाही तोपर्यंत मी तो डायरीतला नंबर खोडत नाही. पण
घेतात समजून, पण आता प्रत्येकाला तर आपण काय सांगू नाही शकत की माझा असा प्रॉब्लेम झाला. आणि माझं तर सोडा हे चालूच राहणार आहे. पण तुम्हाला जर मी सुरतचा गोष्ट ऐकली असेल तर तुम्हाला माहीतच असेल. म्हणजे जिथून मी साड्या वगैरे घेते ना, तर माझे साड्यांचे पार्सल पण तिथं अडकलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे सुरतमध्ये आलेला पुराचंच वातावरण, पूरच म्हणावं लागेल. म्हणजे इतकं पाणी होतं, अगदी नरड्याला आलं होतं पाणी. आणि 3 दिवस, पूर्ण 3 दिवस म्हणजे 30च का काय मिनिटाच्या पावसामध्ये इतकं पाणी शिरलं होतं असं सगळ्यांचं म्हणत होतं न्यूजला. मी तर जवळच राहते त्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती आहे. आणि जे मी जिथून मी साड्या घेते त्यांनाही मी कॉल करून विचारलं असं तर त्यांनी सांगितलं की सगळ्या साड्या पाण्याखाली गेल्यात आणि साड्याचा इतका वास येतो की त्या साड्या आता काहीच कामाच्या नाही. त्या साड्या आता परत बनवाव्या लागणार आहेत नव्याने. आणि खरंच इतकं नुकसान झालं आहे. बरं साड्यावाल्यांचं सोडून द्या, काय एवढं महाग नव्हत्या. पण एका मोबाईलवाल्याचं तर 30 का काही करोडचं नुकसान झालं आहे. म्हणजे त्याचं फक्त आयफोनचं शॉप होतं आणि आयफोनची किंमत तुम्हाला माहीतच आहे किती आहे. आणि असं नाही की एकच त्याच्याकडे आयपॅड, लॅपटॉप हे असलं काय काय होतं वाटतं. आणि ते सगळं गेलं आहे बाई. इतकं वाईट, म्हणजे इतकं मला तर इतकं वाईट वाटते. पण आता मी कोणाकोणाला, मी याच्यावरती व्हिडिओ पण नाही बनवला, कारण बऱ्यापैकी सगळ्यांना न्यूज बघतात तर सगळ्यांनाच माहीत असेल. त्याच्यामुळे म्हटलं काय सगळ्यांना व्हिडिओ बनवून सांगायचं हे असं तसं. त्यात वेळ पण नव्हता व्हिडिओ बनवायला. लय कमी माझे व्हिडिओ झालेत. त्याचं कारणच हे आहे की हा कामाचा लोड आणि त्यात मला येणारी जास्तीची झोप. मला समजतच नाही मला एवढ्या जांभळ्या काय येत आहेत ते. आणि त्यात ज्या दिवशी मला खरंच मनापासून गरज असते ना कामवालीची, त्या दिवशी ती कधीच येत नाही. जसं की आज झालं, आता घड्याळात तुम्हाला दिसते की किती वाजले आहेत. 8 वाजलेत, म्हणजे 8ला काहीतरी 10 मिनटं बाकी आहे. तुम्हाला घड्याळात मागं दिसते. मी तिला 7:30लाही फोन केला की म्हणलं 7:30, म्हणजे जी माझी मैत्रीण आहे माझ्याकडे शिलाईसाठी, म्हणजे शिलाई करते, तर तीच 7 वाजता गेली. मग ती गेली की म्हणलं बा चला आपण आपलं उठूया आता. आणि तिला म्हणलं फोन केला, म्हणलं ये ना बाई, माझं लय थकून गेले, म्हणलं माझ्यात काय शक्तीच नाही, म्हणलं ताकदच नाही इतकी की मी आता ते झाडून हा कचरा पूर्ण काढू शकेल. मी माझ्या कपड्यांच्या घड्या घालते पण कमीत कमी झाडू मारूनचा पोचा राहू दे म्हणलं उद्या कर. आलीच नाही बाई, इग्नोर केला माझा फोन. का तर माहिती आहे, तिने मला काल 500 रुपये मागितले होते. आता मी 20 तारखेला तिचा पगार केला होता, तरी काल 500 मागितलं. मग मी काय म्हटलं की पैसे नाही आहेत, मी माझ्या मिस्टरांना सांगते ATMमधून काढून आणायला, नंतर देते उद्या. तर तिला राग आला आहे. खरंच काय फायदा नाही काहीसुद्धा. म्हणजे आपण त्यांची मी तर किती माया करते तिची की काय विचारू नका. एखाद दिवस तिला समजा आजारी असेल तर मी म्हणते फक्त झाडू मारून जा, पोछा राहू दे, उद्या मारला तर चालतो आहे वगैरे. पण नाही, आपले समजून घेणाऱ्यातली लोकच नाही. आपण जास्त पण समजून नाही घेतलं पाहिजे. आता आज 8:30 वाजत आल्या होत्या सगळं आवरेपर्यंत. आणि आता म्हटलं आता आपल्याला काहीतरी करून खाणं गरजेचं आहे. पोटातले कावळे शांत केले पाहिजेत. आणि आता मी बाहेरचं खायचं बऱ्यापैकी सोडले, कारण नाही चांगलं. आणि जी कामवाली मी जेवणासाठी लावली ना, तर ती सुद्धा पटकन यायचं नाव घेणं. म्हणजे ती म्हणते थांबा थोडी देर में आती हूँ, अभी बारिश का सीजन आहे ना, तो थोडे दिन बाद बारिश खतम हो जाएगी तो आती हूँ, असं तसं. त्यामुळे ना तुम्ही जर असं कामवाली वगैरे लावणार असाल तर विचार करा, नका लावू. खरंच पैसे तर ठीक आहे, आपण 1500च्या जागी 2000 देऊ, 2500 देऊ, काय प्रॉब्लेम आहे. आपण असं पण एक दिवस म्हणजे रोजचं काय ना काय घ्यायला गेलं की 500-1000 खिशातून जातात. पण त्यांचं कसं राहतं की नाही, मी कामावर नाही गेली एखाद दिवस तरी पण माझे पैसे तर या मिळणारच, कारण ते महिन्यावर लावण्याचं हीच एक बोंब आहे की महिन्यावर कधीच कुणाला कामाला ठेवायचं नाही. म्हणजे ज्या दिवशी सुट्टी मारेल का नाही त्या दिवशीचे पैसे आपल्याला त्यांना द्यायचेच असतात. पण ठीक आहे, सुट्टी घेऊ दे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ज्या दिवशी मला काम नसेल त्या दिवशी घे बाई. मला ज्या दिवशी इतका कामाचा लोड असेल त्या दिवशी नको सुट्टी घेत जाऊ. तर मी म्हटलं आता ऑप्शन नाही म्हणून एक भाकरी करायचं ठरवलं आणि बेसनाची पोळी करायचं ठरवलं. आणि एकच मोठी भाकरी केली मी, एकच, जी की आमच्या दोघांना पुरेल. आणि थोडासा भात पण होता. तर म्हटलं, आणि ही भांडी बघितली, ही भांडीच मला आवरायचे आहेत. हे रुद्राला सांगितलं काम तर तो आवरेल, पण मी आता नाही सांगत त्याला, कारण कसं आहे किचन खूप जास्त उंच आहे. मलाच स्टूलवरती उभा राहावं लागते खाली याच्यावरती. आणि मला भीती वाटते की तो पडला बिडला आणि काय, नाहीतर इतकं छान किचन साफ करतो. त्याच एखाद दिवशी ठीक आहे, पण असं रोज नाही त्याला सांगू शकत मी. त्यामुळं काही कामं आपल्यालाच करायला पाहिजेत. आता हे काम पण मी कामवालीलाच दिलं आहे, पण आता ती आलीच नाही तर मला किचन साफ करण्यापासून सगळं स्वतःला करायचं आहे. आणि छान अशी मी इथं बेसनाची पोळी केली, जी की मी कॉलेजमध्ये खात होती शाळेत असताना. आता जास्ती नाही खात, कधीतरी एकट्या असेल ना तेव्हा. कारण आमच्या दोघी आहेत ना, तर त्या दोघांनाही भाकरी आवडत नाही, जी की मला प्रचंड आवडते. मग मी एकटीसाठी भाकरी करायची असेल तर मग ते नसतानाच करून घेते पटकन. आज बिलकुल इच्छा नव्हती, असं वाटत होतं मागवूया बाहेरून, पण नाही, म्हटलं अजिबात नाही, मागवायचं नाही असं ठरवलं. आणि एक भाकरी केली. म्हटलं कितीसा वेळ लागेल, 10-15 मिनटं लागतील भाकरी करायला, करूया म्हटलं. आणि शेवटी मग भाकरी करून घेतली आणि छानपैकी जेवले. पोट भरलं. पण काही म्हणा, भाकरी खाल्ल्याने जे पोट भरतं ना, तर तसं पोट बाहेरच्या जेवणानं नाही भरत. आणि आता दुसऱ्या दिवशीची मॉर्निंग झाली, म्हणजे पहाटच आहे म्हणा, थोडासा उजेड आला होता.
एका दादांचा मला काल कॉल आला दुपारचा की परवाच म्हणजे त्यांनी ऑर्डर दिली आणि काल मला कॉल आला होता आणि आज मला ड्रेस डिस्पॅच करायचा होता. त्यांचं म्हणणं होतं की मला स्पीड पोस्ट करा. मी म्हटलं अहो मला खानाच्या ऑर्डरची खूप जास्त बुकिंग आहे, मी असं पैठणीचे ड्रेस नाही घेऊ शकत. तरीही त्यांनी दिली ऑर्डर. म्हणे अर्जंट चार्ज घ्या पण मला पाहिजेच आणि त्यात पण हे पाहिजे म्हणजे स्पीड पोस्टनी पाठवा असं त्यांचं स्पेशली डिमांड होती. उठल्या उठल्या म्हटलं पहिला हा ड्रेस रेडी करून घेऊया, नाहीतर काही खरं नाही. आपण एखाद्याला शब्द दिला आणि मग तो ड्रेस नाही पोचला तर ऐकून पण तितकंच घ्यावं लागतं. खरं तर ऐकून घ्यावंच लागतं बरं का. आता माझ्या बिझनेसची तर मी स्वतः मालक पण आहे आणि मी स्वतः नोकरासारखी राबतेसुद्धा, नोकरापेक्षाही जास्त. म्हणजे मी खूप मेहनत करते. कारण असं नाही मी बायका ठेवू शकते, पण मी दुसऱ्या कामासाठी ठेवू शकते. पार्सल पॅकिंग करायला, चॅटिंगला ठेवू शकते. पण शिलाई कामासाठी मी नाही ठेवू शकत. म्हणजे शिलाईसाठी ठेवेल, पण मी कटिंगसाठी बिलकुलच नाही शिवू शकत. म्हणजे कटिंगचा मेन जो पाया आहे ना, तोच मेन पाया असतो शिलाईचा कटिंग. तुमची जर कटिंग परफेक्ट असेल तर शिलाई कोणी पण करा, अगदी परफेक्टच होती, त्यात काय विषयच नाही. आणि आजकाल आता सगळेजण एकदम फिनिशिंगमध्ये शिवतात, त्यात काय विषय नाही. फक्त कटिंग करायला जमत नाही. प्रॉपर कटिंग असेल तर शिवायला काहीच प्रॉब्लेम पण येत नाही. पण काही वेळेस मला स्वतःलाच करावं लागतं. म्हणून मी माझं कटिंगचं काम मी कोणालाच नाही देऊ शकत. रुद्रच्या पप्पांचं काय म्हणणं आहे की तू शिलाईसाठी आहेच आता एक मुलगी, तर कटिंगसाठी ठेव आणि तू तुझं चॅटिंगचं बघ. तर मी म्हटलं नाही, मी चॅटिंगसाठी मुलगी ठेवू शकते पार्सल पॅक करण्यासाठी, पण मी कटिंगसाठी मुलगी नाही ठेवू शकत. हे माझं काम आहे आणि मी तेच करणार. कारण माझ्या त्याच कामामुळे, माझ्या मेहनतीमुळे मला एवढे कस्टमर भेटले, जे की त्यांचा विश्वास तोडून कसं पण कटिंग करा आणि कशी पण शिवून म्हणजे कसंही फिटिंग नाही प्रॉपर, हे ते अशा गोष्टी नको व्हायला. यासाठी म्हणलं नको. तर इथे कोणी असेल ना भरूचमध्ये, तर तुम्ही नक्की माझ्याकडे स्टार्टिंगच्या कामासाठी येऊ शकता. आणि हे पार्ट टाईम आहे, म्हणजे तुम्ही माझ्याकडे घरी केलं तरी चालतं किंवा दिवसभर सकाळी ते संध्याकाळपर्यंत म्हणजे 9 ते 5 किंवा 10 ते 5 असं केलं तरी चालेल, काही हरकत नाही. आणि याचे मी अच्छे खासे चांगले पैसे देईल चॅटिंग करण्याचे, कारण दिवसभर चॅटिंग करणं हे सोपं नाही आहे. डोळ्यांचे अगदी हाल होऊन जातात सारखं चॅटिंग करून, आणि त्यात बाकीचंही काम करावं लागेल. म्हणजे चॅटिंग ज्यावेळेस थोडंसं पार्सलचं कमी पडत असेल तर पार्सल पॅक करण्यापासून हे सगळंच कोणता स्टॉक आहे काय सगळं चेक करण्यापासून सगळंच करावं लागेल. तर असेल कोणी तर मला नक्की सांगा, म्हणजे माझीही मदत होईल आणि तुम्हालाही घर बसल्या काही ना काही काम भेटेल. बघूयात आता चालू आहे माझं शोधाशोध चालू आहे, तर भेटली तर मी चांगलंच आहे आता, आणि नाही भेटली तरी आहे. रुद्रेश पप्पा असल्यामुळे मला इतका लोड नाही येत, पण कसं त्यांची कधी कधी सकाळची ड्युटी लागली की मग मात्र माझ्यावर बेकार लोड येतोय. जाऊ द्या, माझं हे काम तर असंच चालू राहणार आहे. बाकी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा ना. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.